सिडकोतील लेखानगर परिसरातील दिशादर्शक फलकाला झाडांच्या फांद्यांनी वेढलं असून वाहन चालकांसह नागरिकांची मोठ्या प्रमाणावर दिशाभूल होतीये। परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य दिशादर्शक फलक झाडांच्या वाढलेल्या फांद्यांनी पूर्णपणे झाकला गेलाय। यामुळे त्यावरील विविध भागांची नावं स्पष्टपणे दिसत नाहीयेत। परिसरात प्रथमच येणारे नागरिक, रुग्णवाहिका चालक तसेच इतर वाहनधारकांना योग्य मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागतोय। लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या दिशादर्शक फलकाचा सध्या कोणताही उपयोग नसल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेच्या उद्यान विभागाकडून वेळोवेळी झाडांची छाटणी न झाल्यानं ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला। सर्वात पहिली गोष्ट अशी आहे, सिडकोमध्ये जे दिशादर्शी फलक लावलेले पवननगर, उत्तमनगर आणि विजयनगरला जायचं कुठे, ते फलक झाडाच्या फांद्यामुळे झाकले गेलेले, त्यामुळे ते कोणाला दिसत नाही। आणि जेव्हा नवीन लोक, बाहेरून लोक इथे येतात, विचारतात भाऊ शिवाजी चौक पुढे, उत्तमनगर पुढे, पवननगर पुढे, तर त्यांना त्या झाडामुळे ते फलक दिसत नाही, त्यामुळे त्याची दिशाभूल होती। आपलं जे लेखानगर जे परिसर आहे तिथं बुवा ते फलक लावलेले आहे ते व्यवस्थित दिसत नाही बुवा। आता झाडं वाढल्यामुळे असं वगैरे काही प्रॉब्लेम येतात, तर आमची दिशाभूल पण होते। तर पाहावं लागतं तिथं बुवा, तिथे एकदम खाली जाऊन पाहावं लागतं, तेव्हा कुठे ते समजतं। अशी परिस्थिती आहे बुवा सध्या, नाही का। हे महापालिकेने थोडेफार असे झाडं तोडले पाहिजे बुवा, ज्याने बुवा थोडं फलक तरी दिसलं गेले पाहिजे बुवा। दिशादर्शक फलकाभोवती वाढलेल्या झाडांच्या फांद्या तातडीनं हटवून फलक पुन्हा स्पष्ट दिसेल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नागरिकांच्या या मागणीकडे महापालिका प्रशासनानं तातडीनं लक्ष देऊन दिशादर्शक फलकावरील अडथळे दूर करावेत अशी अपेक्षा आता व्यक्त होतीये। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।